नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत। राज्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचे 3000 रुपये जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी वर्ग आहेत त्यांना या ठिकाणी मिळणार आहेत। त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा 2 महिन्यांचे 5000 रुपये मिळणार आहे। आता हे पैसे जे आहेत तुम्हाला 5 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। याचा GR सुद्धा आलेला आहे आणि GR मध्ये काय महत्त्वाची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे, कोणत्या जिल्ह्याला किती निधी या ठिकाणी वितरित केलेला आहे, संपूर्ण जिल्ह्यानुसार माहिती बघून घेऊया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना यासाठी जिल्हा आस्थापना वेतन आणि वेतनोत्तर खर्चांसाठी माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर 2025 करिता अनुदानाचे वाटप राज्य सरकारने आज केलेले आहे। महाराष्ट्र शासनाच्या 27 ऑक्टोबर 2025 रोजीचा शासन निर्णय आहे आणि या अंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राज्य सरकारने GR काढून यासंबंधी माहिती दिलेली आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 143,72,72,000 एवढी रक्कम या ठिकाणी, तर वृद्ध शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 57,54,63,000 इतकी रक्कम अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे। वित्त विभागाने मंजूर केलेले अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 68,43,35,690 एवढी रक्कम जी आहे, त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना 27,57,59,572 एवढी रक्कम जी आहे राज्य सरकारने या अगोदर वितरित केलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे वित्त विभागाने मंजूर केलेल्या तरतुदीनुसार वेतन, दूरध्वनी, वीज, पाणी, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च यासाठी सुद्धा निधी वितरण केला जातो। यामध्ये आता वेतना अंतर्गत जे काही रक्कम असेल राज्य सरकारने सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यांसाठी या ठिकाणी वितरित केलेली आहे, त्याची जिल्ह्यानुसार यादी सुद्धा आपल्या जवळ आलेली आहे। कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। आता यामध्ये बघितलं तर विवरणपत्र 1 दिलेलं आहे। विवरणपत्र 1 म्हणजे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत यामध्ये बघितलं तर तुम्हाला जिल्हा प्रशासन सर्वसाधारण घटकाअंतर्गत या ठिकाणी जे आहे अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे। ज्यामध्ये पुणेमध्ये वेतनोत्तर या ठिकाणी जी रक्कम असेल तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे रुपयामध्ये, आणि कोकणमध्ये सुद्धा या ठिकाणी जे आहेत रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे तुम्हाला एकूण रक्कम बघितलं तर या ठिकाणी रक्कम पाहायला मिळत आहे। आता आपण जिल्ह्यानुसार बघून घेऊया। यामध्ये बघितलं तर जिल्ह्यानुसार आपण बघितलं तर पुणे जिल्ह्यासाठी 2,92,700 एवढी रक्कम आहे। कोकण विभागांसाठी 1,94,67,000, तर नाशिक विभागांसाठी 2,24,39,000, तर नागपूर विभागांसाठी 1,87,02,000, तर अमरावती विभागांसाठी 1,93,53,000, छत्रपती संभाजीनगर विभागांसाठी 1,57,85,000। एकूण जर आपण रक्कम बघितली तर एकूण रक्कम आहे 11,58,39,000 एवढी रक्कम जी आहे राज्य सरकारने या 6 विभागांना वितरण करण्यात आलेली आहे। ज्या अंतर्गत तुम्हाला वेतनोत्तर रक्कम जी आहे यामध्ये बघू शकता, वेतनोत्तर रक्कम बघितलं तर 11,15,65,000 एवढी जी रक्कम आहे। राज्यातील जे काही लाभार्थी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील त्यांना या ठिकाणी वेतन म्हणून म्हणजे आपल्याला 1,500 रुपये जे काही वृद्ध भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी ते रक्कम मिळणार आहे। त्याचबरोबर जे काही वृद्ध आहे, त्याचबरोबर अपंगत्व झालेले काही लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 2,500 रुपये दिलं जातं। आता यामध्ये बघितलं तर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यांच्या अनुदानाचे वाटप हा जो विवरणपत्र ब आहे या अंतर्गत वृद्ध आणि भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासंदर्भात आहे। आता यामध्ये पुणे विभागांसाठी आपण जर बघितलं
तर पुणे विभागांसाठी 76,84,000, कोकण विभागांसाठी 76,84,000, त्याचबरोबर नाशिक विभागांसाठी 76,84,000, नागपूर विभागांसाठी सुद्धा 76,84,000, त्याचबरोबर अमरावती विभागांसाठी 76,84,000, त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागांसाठी 76,84,000 असे एकूण रक्कम या ठिकाणी वितरण करण्यात आलेली आहे। यामध्ये बघितलं तर 4,61,08,000 एवढी जी रक्कम आहे राज्य सरकारनं या ठिकाणी वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य म्हणून या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता यामध्ये जे वेतन आहे 1,500 रुपये, आता जे काही 6 विभाग आहेत, 6 विभागातील जे काही लाभार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी वेतनाअंतर्गत 4,57,52,000 एवढी रक्कम या ठिकाणी वितरण करण्यात आलेली आहे। ही रक्कम जे आहे येत्या 5 नोव्हेंबर पासून खात्यामध्ये जमा होणार आहेत। ऑक्टोबर आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे जे काही लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नव्हती अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आता जमा होणार आहे। तर अशा प्रकारचा हा एक GR होता राज्य सरकारचा। आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात GR आहे। अनेकांचा प्रश्न आहे की ही रक्कम कधीपर्यंत जमा होणार, तर लक्षात ठेवा तारीख पण सांगतो, 5 नोव्हेंबर पासून हे जे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, लाईक करा या चॅनल व्हिडिओला आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा नक्की। धन्यवाद।